नमस्कार मित्रांनो, ऑन केली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पोर्तुगालला भेट देणार आहोत, पण त्याआधी त्याचा थोडासा भूगोल आणि इतिहास आपण जाणून घेऊया। पोर्तुगालच्या एका बाजूला अटलांटिक समुद्र आहे आणि एका बाजूला स्पेन आहे। पोर्तुगाल हा एक लहान देश आहे। गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी राज्य केलं होतं, त्याच्यामुळे आपण त्यांना चांगलेच ओळखतो। पोर्तुगीज हे स्पॅनिश लोकांप्रमाणेच क्रूर होते। त्यांनी स्पॅनिश लोकांप्रमाणेच हजारो जूनच्या कत्तली केल्या आणि धर्मांतरण केली। पुन्हा इतर धर्मीयांना मंदिरं बांधण्यासाठी मनाई केली आणि जी आधीची मंदिरं होती ती पाडून तिथे चर्चेस निर्माण केले। पोर्तुगालची भाषा ही पोर्तुगीज आहे। पोर्तुगालवर आधी रोमन साम्राज्याने राज्य केलं, त्याच्यानंतर ते जर्मन आले आणि त्यानंतर 400 वर्ष ऑटोमन तुर्क, ज्यांना तिथे मुरिश म्हणून ओळखलं जातं, त्यांनी राज्य केलं। मुरिश लोकांचे म्हणजे तुर्कांचे अनेक किल्लेही आपल्याला तिथे पाहायला मिळतात। तर हा झाला त्यांचा इतिहास। लिस्बन पासून 198 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोइम्ब्रा या गावाला तुम्ही रेल्वेने अथवा बसने जाऊ शकता। मोंडेगो नदीच्या काठावर कोइम्ब्रा नावाचं एक सुंदर शहर वसलेलं आहे। नदी शहराचे दोन भाग करते, एक जुनं कोइम्ब्रा आणि एक नवीन कोइम्ब्रा। हे शहर अतिशय पाहण्यासारखं आणि काही वर्ल्ड हेरिटेज म्हणजे युनेस्कोचे ठिकाणं आपल्याला इथे पाहायला मिळतात, त्यामुळे पर्यटकांची बरीच गर्दीही इथे असते। हे इथे कोइम्ब्रा लिहिलंय, हे कोइम्ब्राचा स्क्वेअर आहे हा। हे पोर्तुगालमधलं कोइम्ब्रा आहे आणि हा जो पूल दिसतोय तो मोंडेगो नावाची नदी आहे, तिच्यावरचा आहे। लिस्बनला टॅगस नावाची नदी होती आणि इथे पण हे अशा पद्धतीचं आहे, म्हणजे डोंगर सगळे जोडलेले आहेत, सगळं वर खाली। मी इथून एक 7 मिनटं चाललं की त्या अंतरावर आहे, पण मलाही असंच चढून जायचं आहे, थोडंसं दमछाक होते जरा। इथून फ्री टूर सुरू होतो म्हणून मी इथे आले। मला वाटलं की लांब असेल, परंतु ते खूपच जवळ आहे, अक्षरशः 5-7 मिनटातच मी आले इथे। ही कोइम्ब्राची मोंडेगो रिव्हर आहे, मोंडेगो नदी। शहर मोठं आहे खरं, पण ते थोडं शांत आहे। आता 10 वाजले जवळपास, पण अजिबात अजून ट्रॅफिक नाही आणि दुकानं पण उघडलेले नाही। मी जिथे थांबले चेंज द वर्ल्ड नावाच्या हॉस्टेलमध्ये, हा स्क्वेअर आहे सेंटरमधला। तर तिथे कोरियाचे काही जणी होत्या, 4-5 जणी मिळून कोरियाच्या। लिस्बनला मलेशियाचे 2 जण होते, असे बरेच जण भेटतात। या भिंतीवर काही लिहिलेलं आहे, मी त्याचा फोटो काढला आणि काही सायन्स आहेत। हे ओल्ड चर्च आहे कोइम्ब्रा पोर्तुगालमधलं। तर हे जे चर्च आहे ते बांधलेलं होतं अरब जे गुलाम बनवलेले होते त्यांनी युद्धाच्या दरम्यान मिळवलेले। तर त्यांनी हे त्यांना हे बांधायला लावलेलं आहे आणि मग त्याच्यातल्या काही लोकांनी तिथे काही लिहून ठेवलेलं आहे की आम्हाला गुलाम बनवून इथे आणलं आणि आमच्याकडून काम करून घेतलेलं आहे।
म्हणजे फुकट काम केलेलं आहे असं. तर हे आहे ते चर्च, कोइंब्राचं सगळ्यात जुनं चर्च. म्हणजे एक ओल्ड चर्च आहे आणि तिकडे न्यू चर्च आहे. आणि अजून एक जे चर्च आहे ते सांता क्रूज नावाचं चर्च आहे. हा त्याचा एंट्रन्स आहे. ह्याच्यात आपण पाहतोय ती युनिव्हर्सिटी ऑफ कोइंब्रा आहे. ही जगातली सर्वात जुनी युनिव्हर्सिटी आहे. मी आता पोर्तुगालमधल्या कोइंब्रामध्ये. तर ही जी युनिव्हर्सिटी आहे ती 1290मध्ये लिस्बनमध्ये होती आणि तिथून ती 1537मध्ये कोइंब्राला शिफ्ट झाली, ट्रान्सफर झाली किंवा तिथून बदलून कोइंब्राला त्यांनी शिफ्ट केलं. तर ते करताना हे जे आहे इथे सगळीकडे घरं होती. तर त्यावेळी तिथल्या राजांनी ती सगळी पाडून टाकली आणि ती पाडून हे युनिव्हर्सिटी आहे ती बनवलेलं आहे. म्हणजे ह्या बाजूचे जे स्ट्रक्चर आहे, ह्या बाजूचे स्ट्रक्चर आहे ते पाडून बनवलेलं आहे. आणि हे जे चॅपल किंवा चर्च आहे तिथे समोर ज्यावेळी एखादा स्टुडंट ग्रॅज्युएट होतो त्यावेळी ते एकत्र येतात आणि मग ते त्यांचा जो ड्रेस वगैरे असतो तो फाडतात आणि जवळपास अर्ध नग्न करतात. असं काहीतरी ह्यांच्या इथली पद्धत आहे. इथून आतमध्ये गेलं की लायब्ररी आहे. ही वर्ल्ड युनेस्को हेरिटेज साईट आहे आणि 2013मध्ये त्यांना हा दर्जा मिळाला. तर ती जी लायब्ररी आहे त्याला पाहायला पण तिकीट आहे आणि ती पण अतिशय मोठी आहे. मध्ये फोटो नाही काढू देत. इथून मध्ये गेलं की तो जो राजा आहे त्याचा पुतळा पण आहे ज्याने हे डिमॉलिश केलं आणि लायब्ररी पण आहे. कोइंब्राचं हे मोस्ट हॉट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. खूप जण हे पाहायला येतात. पोर्तुगाल हे जे आर्च आहे ह्याच्यामध्ये जुनं कोइंब्रा आहे. म्हणजे आपल्याकडे कसं गढी असायची एखाद्या गावाला पूर्ण तटबंदी असायची तशी कोइंब्राच्या भोवती तटबंदी होती. त्याचं हे पहिलं जे आहे ते गेट आहे. याला त्यांनी दोन तटबंदी केल्या होत्या कारण एका तटबंदीमुळे त्यांना असं वाटत होतं की शत्रू पटकन आतमध्ये येईल. ही खूप 1500व्या सालाची गोष्ट आहे. आणि दुसरी ही तटबंदी आहे. इथे हे एक जे मॉन्युमेंट आहे ही बाई आहे. हे एक फेमस आहे. आणि ही जी आता तटबंदी मी तुम्हाला जे सांगते ना, पहिली तटबंदी इथे आहे आणि दुसरी तटबंदी इथे केलेली होती. म्हणजे दोन एकमेकाला लागून अशा तटबंदी होत्या. म्हणजे भिंती होत्या मोठ्या मोठ्या दगडांच्या. ह्या कशा आहेत दगडांच्या भिंती. आणि जर हा आला कोणी शत्रू वगैरे तर वरून ते टाकायचे उकळतं पाणी किंवा तेल असं टाकायचे. आणि इथून पुढे जे आहे ते सगळं जुनं कोइंब्रा आहे. ओल्ड सिटी म्हणतो ना आपण तसं. आणि मी जे थांबली आहे ते हे हॉस्टेल आहे. चेंज द वर्ल्ड. त्याचं गेट समोरून आहे. इथे सगळे ते जुनी रेस्टॉरंट्स आहेत आणि खूप जुन्या खुणा आहेत. इथून आम्ही जो टूर घेतला होता त्यांच्याकडून इथे चॉकलेट्स चांगली मिळतात. समोर आईस्क्रीम मिळतं. तर आईस्क्रीम मी घेतलं आहे.